श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामींचे अनेक कृपा गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत, ज्यामध्ये स्वामींनी निस्सीम भक्तांवरती असीम कृपा केलेली आहे. आणि अशा भक्तांना स्वामी कधीच दूर लोटत नाहीत, कधीही दूर करत नाहीत. कधीही त्यांचं नामस्मरण त्यांच्या भक्तांनी केलं की ती लगेच उभे राहतात. ही जी आजची कथा आहे, ही कथा मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच स्वामी कोणत्या स्तराला जाऊन भक्ताला मदत करतात. दामाजी आणि तुळसा नावाचं एक जोडपं होतं. अत्यंत दरिद्री होतं, परंतु तरीसुद्धा त्यांना स्वामींना भोजन घालायचे होते. ते शेधा घेऊन स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामी त्यांना म्हणाले की आम्ही चरचरात आहोत. असं सांगून धर्मशाळेत जेवण तयार करून 4 ब्राह्मण वाढ असं सांगितलं आहे. दामाजी 4 ब्राह्मणांना जेवण घालतो आणि आता त्याच्याकडे फक्त 3च पत्रावळी इतकं अन्न शिल्लक असतं. एक पत्रावळ स्वामींना देऊन नंतर आपण भोजन करू असा ते विचार करतात. आणि तसं ठरवल्यानंतर एक त्याच वेळेला हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येऊन जेवणाची इच्छा त्या जोडप्याकडे प्रकट करतो. दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्नसुद्धा देतात, पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतोय. दामाजी दुसरी पत्रावळसुद्धा घेतो आणि त्याला जेवायला देतात. तरीही ब्राह्मण अन्नच मागतो. शेवटी दामाजींनी त्यांना शेवटची उरलेली पत्रावळसुद्धा दिली. ब्राह्मण तृप्त होतो आणि जाता जाता त्यांना पत्रावळीतील काही भजी प्रसाद म्हणून देतो. दामाजी आणि तुळसा स्वामींचे दर्शन करून प्रसाद ग्रहण करू असे ठरवतात. त्याच वेळेला स्वामी त्यांना पाहिल्याबरोबर म्हणतात, अरे पेटभर भोजन कराया, फिर भजिये में नमक कम था. दामाजी आणि तुळसा भजी खातात तर खरंच त्यात मीठ कमी होतं आणि त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मण जो होता तो दुसरा तिसरा कोणीही नसून स्वामीच होते. स्वामींनी त्या रूपात येऊन आपल्याकडून अन्न ग्रहण केलं. तितक्यात नारायण शास्त्रींनी पाठवलेली 2 इंग्रज अधिकारी स्वामींची उगीचच शहानिशा करून चमत्कार दाखवा असा हट्ट करतात. त्यावेळेला स्वामी त्यांना फाडकन म्हणतात, पहिले एकमेकांच्या बायकांबरोबर झोपणे बंद करा, मग आमची चौकशी करायला या. आपले गुपित स्वामी जाणून आहेत हे कळल्यानंतर ते इंग्रज अधिकारी मात्र मान खाली घालून निघून जातात. काय आहे ह्याच्यातलं गमक? म्हटलं ना, तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असते ती इच्छा प्रकट करा ना. तुम्ही स्वामींच्या समोर तुमची इच्छा प्रकट केली आणि स्वामींनी तुमचं काम केलं नाही किंवा तुमचं काम झालंच नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच जेव्हा त्या जोडप्याला असं वाटलं की स्वामींना आपण जेवू घालावं, स्वामी अगदी जेवले, यथेच्छ जेवले, पोट भरून जेवले आणि ते जेवण करून गेले हे त्या दाम्पत्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे बघा, कुठल्या रूपात स्वामी येतात आणि कुठल्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देतात, आपली इच्छा पूर्ण करतात हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढं भान आणि ज्ञान हे दोन्ही असायला पाहिजे. ज्याला ते भानही नाही, ज्ञानही नाही, तो भक्त अजाणच. त्यामुळे स्वामींची भक्ती जरूर करायची, पण स्वामींची भक्ती करताना ही व्यक्ती कोण आहे हे मात्र आपल्या लक्षात यायला हवं. स्वामी त्या व्यक्तीच्या रूपात येऊन आपल्याकडे जेवून गेले किंवा आपलं काम करून गेले हे सुद्धा कळणं खूपच गरजेचं असतं. आणि त्यामुळे आपल्याला स्वामींची रूपं ओळखता आली पाहिजेत. ही खरी गोष्ट आहे की स्वामींची रूपं ओळखणं आणि ते जाणून घेणं खूप कठीण असतं. आणि ही जी दृष्टी असते की भुकेलेला पोटभर अन्न देणं, यामुळेच दामाजींनी
त्या ब्राह्मणाला 3 पत्रावळी जेवण जेवढं ठेवलेलं होतं ते पूर्ण दिलं जेवायला. आणि त्यातच स्वामी तृप्त झाले आणि म्हणूनच ते म्हणाले की जी काही भजी आपल्याला दिलेली आहेत ती आपण पुन्हा स्वामींना घेऊन जाऊ. एक अज्ञानी मन म्हणून ते घेऊन आले. परंतु त्यावेळेला जेव्हा मीठ कमी आहे भजीमध्ये असं जरी सांगितलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की अरे खरंच म्हणजे ते दुसरी तिसरी कोणी नसून स्वामी आहे. अशी स्वामींची ही आगाध लीला किती वर्णावी तेवढी थोडी आहे. आणि त्यामुळेच त्यांचं भक्त होणं इतकं सोपं नाही आहे. हां, पण ते आपली भक्ती ओळखणं स्वामींना फार सोपी गोष्ट आहे. तुम्ही कशा प्रकारे भक्ती करता हे स्वामींना कळलं आणि ती भक्ती तुमची निष्पापनाने केलेली असेल, स्वार्थाने नसेल, तर स्वामी तुम्हाला साथ नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, कथा आवडली असेल, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.